नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, या अगोदर मी तुम्हाला इयत्ता 10वीचे 1.2 जो लेसन आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचे 3 व्हिडिओ मी करून यूट्यूबला अपलोड केलेले आहेत. ते आपण सगळ्यांनी पाहिलेले असतील. खरं तर पाठ मोठा असल्यामुळं मला त्याचे 3 व्हिडिओ करावे लागले. आपण सगळ्यांनी ते 3 व्हिडिओ पाहिले असतील. मित्रांनो, कृपया तुम्ही अजूनही माझा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तो सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं भविष्य हे तुमच्या सबस्क्रिप्शनवरतीच अवलंबून असतं. त्यामुळं माझा चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या बरोबर खाली लाल बटन सबस्क्राईबचं येतं, त्याच्यावर त्या बटनाला क्लिक करा. त्याच्यानंतर तिथे एक घंटीचं आयकॉन येईल, बेल आयकॉन येईल, त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा. म्हणजे इथून पुढचे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता चॅनल त्यावेळेला तुमचे कुठलेही तुम्हाला त्याचे काही चार्जेस किंवा काही पडत नाहीत. फक्त काही तर इथून पुढचे आमच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर मित्रांनो, प्लीज तो चॅनल सबस्क्राईब करा माझा. तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकातील जो 4था पाठ आहे 1.4 त्याचं नाव आहे बी स्मार्ट. स्मार्ट म्हणजे हुशार व्हा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्यासमोर इथं कम्प्युटरचं स्क्रीन आहे. तुम्हाला मात्र पुस्तकाची गरज भासणार आहे. तुम्ही पुस्तकात पाहिलं तर हे अधिक तुमच्या लक्षात येईल. तर मग चला सुरुवात करूया. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स विजेते, हे जे विजेते असतात, यशस्वी माणसं असतात, हे जिम्समध्ये तयार होत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. तर हे चॅम्पियन्स हे अशापासून बनतात की त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्यामध्ये खोल असं काहीतरी असतं की जी काय असतं बघा, अ डिझायर असतं, तीव्र इच्छाशक्ती असते, अ ड्रीम असतं, स्वप्न असतात, अ विजन असतं, स्वप्न किंवा दृष्टी असते, दूरदृष्टी असते. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आता त्यांना स्किल सुद्धा, कौशल्य सुद्धा, अँड द विल म्हणजे इच्छाशक्ती सुद्धा त्यांना असावी लागते. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण जे विल आहे, इच्छाशक्ती आहे, ते कौशल्यांपेक्षाही अधिक शक्तिशाली असायला हवं. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आता जी यशस्वी व्यक्तिमत्व असतात ती अशाच पद्धतीनं, अशाच मॅनरनी ते थ्राईव्ह करत असतात. थ्राईव्हचा अर्थ आहे बघा इथं प्रॉस्पर, म्हणजे त्यांची भरभराट होत असते. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ. तर आपल्या सगळ्यांना एक नैसर्गिक टॅलेंट असतं आणि आपण जर त्या टॅलेंटचा आपलं जीवनामध्ये गोल सेट करण्यासाठी, म्हणजे ध्येय निश्चितीसाठी जर आपण ते उपयोग केला, ते करावं, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन आवर लाईफ. तर बघा, आपण काय करू शकतो, तर आपल्या जीवनामध्ये अगदी सहजपणे यश संपादित करू शकतो. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. तर we shall not achieve our goals. आपल्याला आपली ध्येय आपण साध्य करू शकणार नाही, मिळवू शकणार नाही, जर आपण we do not take action to achieve them. जर आपण ती ध्येय साध्य करण्यासाठी जर आपण कुठल्या प्रकारची कृती किंवा ऍक्शन केली नाही तर ती साध्य होणार नाही. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. आता ध्येय निश्चिती करण्यामध्ये 2 मूल्यवान अशा ॲसेट्स आहेत. आता ॲसेटचा अर्थ असतो मालमत्ता, पण इथं तो नाहीये. इथं महत्वाचे गुण असा अर्थ आहे. तर ते 2 महत्वाचे गुण असतात. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, म्हणजे ओरिजिनॅलिटीची जाण असणं, ओरिजिनॅलिटी, सच्चेपणाची किंवा खरेपणा जो आहे त्याची जाण असणं. अँड अ स्टेपिंग स्टोन टू अल्युमिनेट द पाथ. अल्युमिनेटचा अर्थ इथं एनलाइटन, म्हणजे प्रकाशित करणे. तर स्टेपिंग स्टोन, पाऊल, दगड,
पावलांचा दगड की जो काय करेल तर आपला मार्ग हा प्रकाशित करेल. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ॲट द हेल्म ऑफ लाईफचा अर्थ इथं आहे इन चार्ज ऑफ. म्हणजे बघा, तर आपली जी ध्येय असतात, गोल्स असतात, ती आपल्या ॲट द हेल्म्स ऑफ इन चार्ज ऑफ, म्हणजे आपल्या जीवनाचा ती धुरा सांभाळत असतात, धुरा वाहत असतात, त्याचा प्रभार ते वाहत असतात. परस्युइंग देन एक्नॉलेज. परस्युइंग म्हणजे पाठलाग करणं. देन एक्नॉलेज. एक्नॉलेजचा अर्थ ओळख करून देणं इथं आहे. अ बेटर फ्युचर सिच्युएशन म्हणजे काय, तर ते आपल्या जीवनाची धुरा सांभाळत असतात. भविष्यामध्ये जी उत्तम अशी जी परिस्थिती येणार आहे त्याची जाण करण्यासाठी किंवा जाण निर्माण होऊन देण्यासाठी किंवा तिचं महत्त्व जाणून घेण्यासाठी ते आपल्याला ते पाठलाग करत असतात. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ. स्टिअर म्हणजे चॅनलाइज, इथं अर्थ आहे मार्ग दाखवणं. तर ते काय करतात, तर आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग दाखवतात. जीवनाचा मार्ग दाखवतात, अ कोर्स ऑफ लाईफ, रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. काहीचं जसं काही जीवन घडतंय किंवा साध्या साध्या गोष्टी जसं जीवन घडतंय तसं घडून देत जावं किंवा त्याचबरोबर ती जीवनाबरोबर ती वाहत जावं, याच्यापेक्षा कायचं, याच्यापेक्षा ते जीवनाचं मार्ग काय करतात तर ते आपल्याला दाखवतात. म्हणजे बघा, ध्येय जर नसेल तर आपलं जीवन अगदी असंच अनिश्चित स्वरूपामध्ये काही जसं घडते तसं घडून जाईल. कुठल्याही प्रकारचं त्याच्यात काही ठरवलेल्या गोष्टी असणार नाही. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. आता ध्येय निश्चिती करणं हे तसं बरं कधी सहज सोपं वाटत असेल, पण ते काहीसं आव्हानात्मक आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे अपयशाची भीती ही टाळली जाऊ शकते जर आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ध्येय नसेल तर. म्हणजे ध्येयच नाही तर मग अपयशाची भीती यायचा विषयच येत नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव्ह इन द एंड. अगदी शेवटी प्रत्येकाला स्वतःलाच ठरवायचं आहे की आपल्याला शेवटी नेमकं काय साध्य करायचं आहे ते. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंडेड अ 5 स्टेप अप्रोच. आता आपली जी काही ध्येय आहे ती अकम्प्लिश करण्यासाठी, साध्य करण्यासाठी, संपादित करण्यासाठी जी काही तज्ज्ञ मंडळी आहेत, तज्ज्ञ माणसं आहेत, त्यांनी असे 5 अप्रोच दिलेले आहेत. काही 5 पद्धती, रीती त्यांनी सांगितलेल्या आहेत. ते आहेत, रेड लाईन मध्ये आहे बघा इथं. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. त्याची हुशार अशी जी ध्येय असतात ती अ मेथडॉलॉजी म्हणजे एक पद्धतीचं शास्त्र, तर विचार पद्धतीचं ते एक शास्त्र आहे की ज्याच्या मदतीनं लोक काय करतील तर ते यश संपादित करतील, यश मिळवतील. स्मार्ट, SMART हा शब्द काय दर्शवतोय बघा. S मीन्स स्पेसिफिक, निश्चित. M मीन्स मेजरेबल, मोजता येणारं. A फॉर अचिवेबल, साध्य करता येणारं. R फॉर रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. अँड T फॉर टाइम बाउंड म्हणजे निश्चित अशी वेळेची मर्यादा असणारं. आता हे 5ही शब्द यांचं 5ही याचं एक्सप्लेनेशन इथं पुढे दिलेलं आहे. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रब्रिक. रब्रिकचा अर्थ इथं अ गाईडलाईन ऑर अ हेडिंग. तर जे हुशार अशी जी ध्येय असतात त्यांना निश्चितच असं एक गाईडलाईन आहे. त्यातलं पहिलं आहे बघा स्पेसिफिक, निश्चित. आता इन्व्हॉल्विंग आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. आता या स्पेसिफिक गोल्समध्ये काय असतं तर आपण कुठल्या गोष्टीचं याच्यामध्ये कुठल्या गोष्टी समावेश होतो तर आपण ओळखायचं आहे एखादा विशिष्ट असा एरिया, एखादं क्षेत्र की ज्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. आता तुमचा जेवढा एरिया निश्चित असेल तेवढंच तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी
अचिव्हमेंटसाठी ते अधिक शुद्ध होईल अथवा स्पष्ट होईल. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आता ते इट मेक्स इट इझियर, ते सोपं बनवतं टू सेट पॅरामीटर्स. पॅरामीटर्स म्हणजे मापदंड अँड वर्क टुवर्ड्स द गोल. म्हणजे आपल्याला ध्येय प्राप्तीसाठी जे मापदंड आहेत ते सेट करण्यासाठी ते मदत करतं आणि ध्येयाच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा ते मदत करतं किंवा त्यासाठी ते मार्ग इझियर बनवतं. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. उदाहरण जर द्यायचं झालं तर एखादं घर बांधणी करायची आहे, तर मग त्याला नेमकी कुठली क्षमता, कुठल्या कॅपॅसिटीची गरज आहे आणि ते किती वेळ पर्यंत ते लांब जाऊ शकतं किंवा ते जे ठरवलेले वेळ ते किती चालला जाऊ शकतो. यातला दुसरा आहे तो म्हणजे मेजरेबल, मोजता येणारं. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. आता क्वांटिफाईंग या शब्दाचं तर परिमाणीकरण. परिमाण, आपण जर ध्येयाचं परिमाण ठरवलं तर एक आपल्याला एक निश्चित असा तो एक मार्ग दिसतो की ज्याच्यामध्ये आपण आपल्या ध्येयाची, गोलची प्रोग्रेस आहे ती आपण ट्रॅक करू शकतो. आपल्याला ओळखता येते म्हणा किंवा आपण पाहू शकतो नेमकं कुठपर्यंत आपण त्या प्रगतीपर्यंत किंवा ध्येयापर्यंत आपण किती प्रगती झाली हे आपण पाहू शकतो, हे देऊ शकतो. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. आणि याच्यामुळं आपला सगळा त्या गोलचा जो म्हणजे ध्येय प्राप्तीसाठीचा जो काही वेळ आहे, पिरियड आहे, त्याच्यामध्ये एक बेंचमार्क परफॉर्मन्ससाठी म्हणजे एक मापदंड ठरवण्यासाठी बेंचमार्कचा अर्थ इथं आहे स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड. म्हणजे एखादी गोष्ट मोजण्याचं साधनं. तर हे आपलं मोजण्याचं साधनं ध्येय प्राप्तीमध्ये जे काही आपला परफॉर्मन्स आहे ते मोजण्याचं साधन हे इथं काय करू शकतं, आपल्याला ते प्रोव्हाइड करू शकतो किंवा त्याच्यामुळे ते इझी होतं. इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव्ह. आणि याच्यामध्ये ते जे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे त्याचं सुद्धा तो त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा त्याच्यामध्ये इन्क्लूड होतो, त्या समाविष्ट होतो. वाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल द पोझिशन हॅज टू बी क्लिअर डिफाईन्ड. आता बघा, जेव्हा फुटबॉल खेळत असतात ना त्यावेळेला एखाद्याला त्याचा जो काही रोल आहे त्यातला आणि त्याची जी पोझिशन आहे, कुठल्या पोझिशनला त्याला तिथं थांबायचं आहे आणि त्याच्यातला रोल नेमकं काय हे अगदी त्याला स्पष्टपणे तिथं डिफाईन केलं पाहिजे. तुला इथं थांबायचं आहे, त्याला त्या मर्यादा त्या सगळ्या त्याला तिथं घालून दिल्या पाहिजेत. त्यातलं पुढचं आहे ते म्हणजे अचिवेबल. अचिवेबल या शब्दाचा अर्थ सेटिंग गोल्स दॅट कॅन बी. अचिवेबल म्हणजे साध्य करण्याजोगे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी completed in the designated period of time. आता जे ध्येय तुम्ही निर्धारित केलेले असतात की नाही, ध्येय जर आपलं निश्चित असेल, सेट केलं असेल ना, तर ते डेझिग्नेटेड पिरियड मध्ये हे कम्प्लीट होऊ शकते. डेझिग्नेटेड पिरियड या शब्दाचा अर्थ निर्धारित केलेली, ठरवलेली वेळ. ठरवलेल्या वेळी ते पूर्ण होऊ शकतं. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that future define a career. आता बऱ्याचदा ही जी काही गोल्स असतात ती एखाद्या स्टेपिंग स्टोन सारखी ती काम करत असतात. म्हणजे पाऊलाच्या दगडासारखं काम करत असतात. जे काय करतात तर भविष्यामध्ये आपल्याला फर्दर डिफाईन अ करिअर, भविष्यामध्ये पुढे जे काही आपल्याला करिअर करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला तिथपर्यंत आपला जो ते